पश्चिम आशियातलं युद्ध, देशातली सध्याची स्थिती, विरोधकांचा खोटा प्रचार या सगळ्या पार्श्वभूमीवर आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे न डगमगता देशाला पुढे नेत आहेत. त्यांच्या या अत्यंत व्यस्त कार्यक्रमांच्या काळात त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतीच भेटीसाठी वेळ दिली. यावेळी पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्यात तब्बल 1.5 तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये इराण-इस्रायल युद्ध, देशांतर्गत परिस्थिती आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्न चर्चेला आले. या युद्धजन्य परिस्थितीत एनडीएचा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेचा पंतप्रधानांच्या भूमिकेला पाठिंबा आहे. आम्ही देशासोबत आहोत असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांना दिलं. अखेर शिवसेना हा भाजपचा अत्यंत जुना मित्र पक्ष. ही मैत्री राम मंदिराच्या आंदोलनाच्याही आधी झाली. 1994च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी घवघवीत यश मिळवलं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. इतकी जुनी शिवसेना भाजप युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टिकली. मध्येच काहींनी याला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला, पण एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करून हा विरोध मोडीत काढला आणि शिवसेना भाजप युती अभेद्य राहिली. याची जाणीव आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आहे. शिवसेना भाजप एकत्र राहिल्यानंच हिंदुत्व टिकेल याचीही जाणीव मोदीजींना आणि एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांच्या भेटींना महत्व आहे. त्यातच आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीत भारतात खोटा प्रचार करून राजकारण करणं हे अत्यंत दुर्दैवी आणि देशविरोधी आहे. राहुल गांधींच्या या खोट्या प्रचाराचा बिमोड करण्याचा निर्धार एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदीजींना बोलून दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांसोबत निर्माण झालेल्या चांगल्या संबंधांमुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून भारताची तेल वाहून नेणारी 2 जहाजं सुखरूप मायदेशी आली. त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचं या बैठकीत आभार मानले. म्हणूनच मोदीजींनी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांवर कायम दाखवलेला विश्वास हा शिवसेना भाजप यांच्यातला अतूट धागा बनलाय.